जॅक्सनला नमस्कार मित्रांनो, आता मी रूझवेल्टपासून जॅक्सनपर्यंत मेट्रोने आलो. अंडरग्राउंड मेट्रो हे जॅक्सन स्टेशन. हार्डली मी दोनच स्टेशन पुढे आलेलो आहे आणि 2 स्टेशन आल्यानंतर हे डाऊनटाऊनमध्ये मी आता पोहोचतो आहे. मी परत तुम्हाला दाखवतो. हे रेड लाईनने मी जो आलेलो आहे ना, कुठून आलो रूझवेल्टपासून आलेलो आहे ते इथे उतरलो होतो. हे जॅक्सन थिएटर, जॅक्सन रेड लाईन, आणि इथून मी असा पुढे चालत जाणार आहे. आता याच्या अगोदर सर्व शूटिंग मी मोबाईलवर केलेलं आहे आणि आता मी स्ट्रीट वॉक करण्यासाठी हा गोप्रो वापरणार आहे. मी आता जरा शॉर्टकट घ्यायला लागलो आहे, जवळून जायला लागलो आहे. कारण तिकडे पण तिकडचं बऱ्याच वेळेला शूट झालेलं असेल, माझ्या कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये असू शकतं आहे. त्यामुळे मी जितकं जवळ न होईल तर फक्त कॉफी एकदा पिलं की जरा बरं वाटेल अजूनही. इकडे खरं कमी आहेत टुरिस्ट कमी जरी असले तरी सिनरी काही कमी नाही आहे. तर आपण सिनरी म्हणायची ते काय म्हणायचं मला नाही सांगता येणार. पण ह्या हिस्टॉरिक बिल्डिंग आहे सर्व. ते पाहिजे खाण्याचं आहे. चिपोटले ॲडम स्ट्रीट आणि स्टेट स्ट्रीट इथून आपण आता ह्याला चाललो आहे. मी जे म्हटलं तुम्हाला की शिकागो थिएटर दाखवायचं आहे ना, मी आता मागून आलेलो आहे. शिकागो थिएटर हे पुढे आहे. ही शिकागोची बऱ्यापैकी ओळख आहे शिकागो थिएटर म्हणजे. तेच पोलीसवाले पुढे येऊन थांबले. गोप्रोची मजा एवढ्यासाठी येते की हा गोप्रो समोर धरून एक खाईश असते म्हणा किंवा स्वप्न असतं म्हणा. तर कोणाचं काय असेल मला माहिती नाही आहे, पण हा आमच्या घरी मी काय खरेदी केलेलं नाही. हा पडले माझ्या मुलाचा गोप्रो आहे, तर मी एन्जॉय घेतो ह्या शिकागोतल्या गल्लीबोळा. मस्त पिझ्झाचा वास चाला इकडे. आपण आज शिकागो थिएटरच्या जवळ पोचायला लागलो. कॅन कंपनी मागे आपण स्ट्रीट पाहिली. हे मनरो आहे. मनरोसुद्धा एक महत्त्वाचं, हे सर्वच महत्त्वाचे आहेत तिथले, ऐतिहासिक आहेत. आता मी इथे असताना बरेचसे त्याचे जेव्हा इतर यूट्यूबर फिरत असतात ते पाहत असतो. तर माझं इंग्रजीचं ज्ञान कमी आहे थोडं, त्यामुळे मला सर्वच काही कळतं असं काही नाही आहे. पण त्यात जे म्हणलेलं आहे त्यांनी ते मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण आता थिएटर पाहायचं आहे.
हॅलो मित्रांनो, आता मला अजून एक नवीन मित्र भेटलेले आहेत. आपलं नाव सांगा. मिलिंद पेडणेकर. मिलिंद पेडणेकर. एक मिनिट, माझा हा कॅमेरा चालू आहे की नाही माहिती नाही. मिलिंद पेडणेकर आहेत, हे आपल्या पुण्याचेच आहेत. तर आम्ही बरोबर आता फिरतो आहे. तर मला सांगायचं आहे तुम्हाला ते कसं की मी जाऊ दे, जे काही शूट होत असेल ते होईल. आर्किटेक्चर शिकागो आर्ट गॅलरीला गेलो होतो, तिथला शूटिंग केलं आणि फॉर्च्युनेटली माझं एक मराठी टोनिंग ऐकून 2 मुलं माझ्याजवळ आली. त्यांचा नंबर आहे, तर त्यांनी मला इतकी मदत केली आहे. तो व्हिडिओ माझा खरंच चांगला व्हायला पाहिजे. हां हां. त्याच्याशिवाय आता आपल्याला मिलन साहेबच त्यांच्या मिलनबरोबरच आपण बोलूयात आणि ते आपल्याला बऱ्यापैकी माहिती सांगतील, जे त्यांना माहिती, म्हणजे त्यांनी सांगायला पाहिजे असं काही नाही आहे. सांगायला पाहिजे असं काही नाही. माझं एक चांगलं क्लायमेट आहे इथलं. लोकांना वाटतं की शिकागो विंडी सिटी, थंडी असते इथं. करेक्ट. हां हां हां. थंडी आहे, नाही असं नाही, पण खूप आल्हाददायक, छान वाटतं. हो ना. मी समरमध्ये म्हटलं तर दिस इज शिकागो समर इज वन ऑफ द बेस्ट समर इन US. लोकांना समरमध्ये शिकागो व्हिजिट करायला आवडतं. वन ऑफ द व्हेरी वेल डिझाईन्ड, वेल प्लॅन्ड सिटी. कुठेही तुम्हाला विनाकारण कुठं कचरा पडलेला किंवा बाबा पाणी वाहतं आहे कचरा, हा असा कचरा खूप कमी दिसतो. खूप कमी दिसतो. आमचा विषय निघाला म्हणून मला काय दाखवायचं नव्हतं हे. आणि कनेक्टिव्हिटी चांगली आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय चांगला आहे. गाडी असण्याची, तुम्हाला पर्सनल प्रायव्हेट गाडी तुमची असण्याची गरज लागत नाही बऱ्यापैकी डाऊनटाऊन. तर आपण ह्या जॅक्सन स्ट्रीटवरनं चालतो आहे. म्हणजे बॅटरी तर आता फुल आहे बऱ्यापैकी. पाहूयात आपण आता काय काय दिसतंय. तर ह्या आहे खुश झाला तो फार. जॅक्सन स्ट्रीटवरनं चाललो आहे का. आणि ह्या खरं तर ह्या ज्याच्यावरनं मी बऱ्याच वेळा गेलो आहे, त्यामुळं कसं होतं आहे की तुम्हाला नवीन काय दाखवा असं मला वाटत असतं दरवेळेला. पण त्याला नाही जायचं. आता जे काय दिसेल ते आपण पाहूयात. 11 वाजून 10 मिनटं झालेत का, 8 मिनटं बरोबर आहे. कोणती स्ट्रीट आहे. स्ट्रीट ही खरं तर शिकागोमधल्या सर्वात मोठी स्ट्रीट आहे. स्ट्रीट म्हणतात त्याला. हा इकडे जर गेलो आपण तर ते मिशिगन ॲव्हेन्यूकडे जाईल. आणि इकडून आलो आहे तर आपण, मला वाटतं हा युनियनकडनं आलेला रस्ता आहे. मला जरा बऱ्यापैकी माहिती झालेली आहे. हा युनियनकडनं आलेला रस्ता आहे. हां, पण मी आलो त्या रस्त्याने नव्हे. तर आपण, आणि ती मेट्रो वेगळीच आहे. तर आपल्याला पण काही स्कायस्क्रॅपर पाहिजेत. इकडे गेलो आपण तर रिव्हर वॉककडे जाऊ. मध्ये एक शिकागो थिएटर आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. चला तर तिकडे जाऊयात. ही JP मॉर्गन बिल्डिंग आहे आणि इथे चेस बँक आहे. आता ही बिल्डिंग मी पुन्हा परत दाखवतो आहे. ह्याच्या अगोदरचा पण व्हिडिओ तशावरच असेल, नाही असं नाही म्हणत मी. पण ह्या बिल्डिंगमध्ये स्टार आहे. तिथे मी कॉफी पिलो आणि तिथे एक माझे मित्र भेटले मला. मी पुन्हा त्यांच्याकडे येणार आहे. खरं तर कॉफी मला त्यांनीच पाजलेली आहे. मी त्यांना आग्रह केला, पण त्यांनी मला येऊन दिलं नाही आणि मी पुन्हा त्यांना भेटणार आहे. तर मला सांगायचं होतं की ही ती JP मॉर्गन ही वर्ल्ड नोन कंपनी आहे फार. म्हणजे मला तर माहिती नाही आहे, पण ज्यांना माहिती असेल त्यांना जे JP मॉर्गन काय प्रकारे ते माहिती असेल. आणि त्या चेस बँकेमध्ये ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत.
तर आता मी जसं म्हटलं तसं तू ना आपल्याला की मी आता घरी चाललेलं परत. मी आता मोनरोपाशी उभा आहे. आज माझ्या खूप चांगले मित्र भेटलेले आहेत खरं. आणि हे पुन्हा एक थिएटर आलं आहे मला वाटतं CIB. हां, या थिएटर पाहिलेलं आहे. म्हणजे ह्या बाजूला आपलं हे शिकागो पुन्हा इकडे जावं की इकडे जावं, इकडे जावं की इकडे जावं. चला इकडून जाऊया, पुढून लेफ्ट टर्न मारूया, हो की नाही. इटालियन विलेज रेस्टॉरंट वे. इकडे इटालियन विलेज रेस्टॉरंट वे पडतं. जे आहे ते लोकल म्हणजे मेट्रोपेक्षा मोठी. मला जर आरोराला जायचं असेल तर त्या मेट्रोने जावं लागतं. हा जो समोर जर दिसत असेल ना जुन्या पद्धतीचा ब्रिज, त्याला शिकागो टाईप ब्रिज म्हणतात. हा आता आपण जो उभा आहे तो मेट्रोचे ब्रिज आहेत, ओव्हरब्रिज आहेत हे. आणि तो जो शिकागो ब्रिज आहे मी दाखवतो आहे ना जुना सांगाडा, ते हे जे ब्रिजेस आहेत समोर दिसतात ते तसे आहेत. मी म्हटलं तुम्हाला हे मी ती आर्किटेक्चर टूर केलेली आहे, तरी पण थोडा कन्फ्यूज आहे मी आत्ता. कारण टू बी फ्रँक मला लपवायचं नाही आहे. तो म्हणजे तिकडे संपला आहे, पण मोस्टली तिकडे संपलेलं आहे. हां, आणि इकडे नेव्ही पियर आहे. मे बी माझ्याकडनं चूक होऊ शकते, पण मी ते आर्किटेक्चर टूर केलेली आहे. त्या टूरमध्ये सर्व उल्लेख केला जातो, प्रत्येक बिल्डिंगचा उल्लेख आहे म्हणजे खरं तर. आणि तुम्हाला सांगायचं महत्त्वाचं म्हणजे ते कॉमेंट्री सांगतात जणू काय त्यांनी पाठांतर केलं आहे. ते कुठल्याही बिल्डिंगकडे बघत नाहीत आणि जेव्हा ती बोट तिथे येते त्यावेळेला त्या बिल्डिंगचं वर्णन करतात. हा शिकागो रिव्हर वॉक आहे. आता माझ्या मोबाईलमधली बॅटरी संपलेली आहे, त्यामुळं मी हे सर्व जे करतो आहे ते माझ्या गोप्रोच्या कॅमेऱ्याने करतो आहे.